हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आपण चाललो आहे ब्रोडोला घेऊन दवाखान्यात. सो तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, मी तिथं सांगितलं की ब्रोडो 4th फ्लोअरवरून खाली पडलेला. त्या लिफ्टचा खड्डा असतो ना त्याच्यामध्ये. सो त्याच्या पूर्ण मानाला नाही का त्याची स्किन फाटली आहे. सो त्याला टाके मारायला चाललो आम्ही. त्याला घेऊन चाललो आहे दवाखान्यात. आणि बघा तुम्ही त्याचे टाके वगैरे कसे मारतात. जर डॉक्टरनी परमिशन दिली तर मी ब्लॉग तिथं घेईल, आणि जर नाही दिली तर मग बघू, तरी ट्राय करू आपण. आणि मग आत्ता जाऊ आपण त्याला घेऊन दवाखान्यामध्ये आणि पुढचं कंटिन्यू करेल. तुम्हाला कळेल की ब्रोडोला लागलेलं, ब्रोडो नाही का म्हणजे कसं त्याला चालता पण येत नाही आहे, माहिती आहे का, इतकं त्याला नाही का मार लागलेला आहे. सो बघा तुम्ही, तो काय खात नाही, पित नाही, काय नाही, फक्त तो गार आईस्क्रीम खातो. आपण त्याला सगळं काय करू, तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल. सो चला जाऊ. चला हां धर हे काढ, चल ग चल ना. असलाय चल. इथं इकडे चल, इकडे चल. चल चल चल. आम्हाला दूध घासायला. फोटो व्हिडिओ काढू नका फक्त. ठीक आहे, तर काही घरी लावत होता. हो, ते स्प्रे करताना. हा, तो स्प्रे वरनं मला आत काही साफ करत होती. हो, बाकी पण कुठे काही. सो तर आम्ही घरी आलो आणि आत्ता दादूला टाके बसलेत. हे बघा, ते त्यांनी पायाने खाजून आहे त्यामुळे त्यांनी पट्टा लावून दिलाय. आता खूप भूक लागले. आता आपण चहा बनवते मम्मी. सो चहा पिऊ आणि मग दादूला चारू. त्याला काय चारायला सांगितले? अंडी. त्याला अंडी उकळून चारायला सांगितले. ते खातो की नाही माहीत नाही. त्याला अजून पण त्याला बघा ना, ते भूलचं इंजेक्शन दिलेली ते तसंच आहे. दादा ऐ गाईज, आत्ता जस्ट नाव चहा पिलो. हां सो मी चहा वगैरे पिलो. दादू बघा अजून झोपलेलंच आहे. आणि माझी मम्मी हे बघा बिना स्वयंपाक न करताय असे बसल्यात. 1 मिनटं. हां, 1च मिनटं परत. हां, हे बघा थांबा. त्याला पूर्ण पॅकिंग वगैरे करून छान दिले त्यांनी. सो आता पुढं मला तर गाईज चहा वगैरे पिऊन मी थोडा आराम केला. कारण का ब्रोडोला घेऊन आम्ही 2 वाजता गेलो होतो. आम्ही 5:45 आलो घरी. त्याच्यामुळे थोडासा मी आराम केला. आणि आत्ता म्हणजे झोपेतूनच उठले. सो मम्मी म्हटली की मोमीनपुऱ्यात जाऊ. तुम्हाला माहिती असेल की रोजा चालू आहे त्यामुळे मोमीनपुरा पूर्ण ते चिकन मटन हे सगळ्या ह्याच्यानेच भरलेलंच आहे. सो तर ब्रोडा आमचं काही खात नाही आहे, तर त्याच्यामुळे आम्ही त्याला ते चिकन खातो नव्हतो, तर त्याच्यामुळे त्याला थोडंसं नाही का म्हणजे तंदुरी किंवा लॉलीपॉप वगैरे तो काय काय खातो ना, त्याला ते आणायचं आहे. सो आपण जाऊया आणि घेऊन येऊया ब्रोडोसाठी. काय पिते?
ब्रोडोचं पिते. ब्रोडोला आणले पप्पाने बिकॉज त्याच्या अंगात थोडी पण ताकद नाही राहिली, सो त्याला थोडीशी एनर्जी येण्यासाठी ते आणले, तर तीच पिते एनर्जी ड्रिंक. कशी लागते? ऑरेंज ज्यूस सारखं लागते. सो तर चला जाऊ आणि त्यासाठी काय काय लागते ते घेऊन येऊ. माझ्या मम्मीला ना त्याला तो बॉल आणायचा छोटा, नाही का, ते लाईट लागते त्या बॉलमध्येच त्याला खेळायला. सो आपण तो भेटतो की नाही ते पण बघू आणि घेऊन येऊ. तुम्हाला पण दाखवते बघा. मोमीनपुरा किती भरलेला असतो, इतका भरलेला असतो ना, कारण का त्यांचा रोजाचा टायमिंग असतो ना, सो त्यांना खायला लागतं त्याच्यामुळे. इफ्तारी बोलतात ना, मलाच माहित नाही. त्यांची उद्या ईद आहे ना वाटतं, सो त्याच्यामुळे आज तर खूप गर्दी असेल, कारण का आज शेवटचा रोज आहे ना त्यांचा, सो त्याच्यामुळे. चांद मुबारक. चला जाऊ आणि घेऊन येऊया ब्रोडोला. मला 200 रुपये. काही सुद्धा नाही ग. तर गाईज आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता वाजले ते 12, म्हणजे 12:45 झाले ते. आणि आता आमचा ब्रोडो चालला झोपायला. ब्रोडोला माझी मम्मीपाशी झोपायची सवय, सो त्याच्यामुळे आता जाईन झोपायला मम्मीपाशी. चलो बघू. दादू चालला झोपायला. पप्पी दे. इथे 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 लवकर जा जा जा. येताला घे मम्मा. तर आमचा ब्रोडो गेला झोपायला, माझी मम्मी पण गेली झोपायला. आणि आता हे इथं काय करतात ते देवेने आत्ता जेवण करते. 1 वाजला आणि ह्या मॅडम इथं कापतात एक कैरी आणि मी काढते व्लॉग. हे बघ ताई, तुम्हाला आमच्या दोघींमध्ये ना, तर गाईज आमच्या दोघींमध्ये तुम्हाला कोण मोठं वाटतं? सो ही माझ्यापेक्षा बारकी आणि मी जेवण मोठी आहे, आणि माझ्याहून मोठी ही आहे बघा हे घोडी. सो आमची मम्मी परत आली. काय ग? मोबाईल राहिला ऍक्च्युली तिचा. सो तर तू झोपायला चाललीस मम्मा? तर आम्ही ना कैरी खाणार. 3 अंडी खाल्ली. ही एक खाती बघा. आमटी. हे काय आहे ते? आमटीच आहे ना? पण मला एक जण म्हणत नाहीये माहितीये का खावा म्हणून. माझी बहिणी इतक्या माझ्याकडे जे करतात ना, ले है ना, अशा बहिणी देव करू सगळ्यांना भेटावं. काय दे थोडी कैरी. तेव्हा जास्त मिरची पावडर टाका, तिखट मस्त. अय्यो चिकट रे. तर गाईज लिटरली खोट नाही सांगत, मला कैरीला बघून इतका तोंडाला पाणी सुटायला. पण ही अशी मुलगी आहे ना, स्वतःच कधी काय देत नाही. म्हणजे माझ्यावरच सवय. बट काय ना, ते कैरी तिने कुठून आणली ग? सो तिने जाऊन स्वतःने दुकानातून आणले, त्यामुळं ते तीच खाणार आहे, आम्हाला देणार नाही. बघू ग तुझी कैरी. हे बघा. तर त्याला असं आपण उचलायचं, एकच पीस असं उचलायचं.
असं खायचं हे बघा कशी बघते. म्हणजे मी टेस्ट करते ग. छान झाली. बघू ताई टेस्टिंग लाख की प्लेट दे. टेस्टिंग लाख की प्लेट लय छान एकदम अशी चटणी पडले. चटणी वगैरे लावून एकच नंबर. वा दे ना लाड. अगं ताई तू. सो तर आम्ही तिची कैरी टेस्ट केली. खूप छान कैरी झाली होती. पण एकच फोड दिले. बट आम्ही तिच्या नाकाच्या टचवरती उद्या जाऊन आम्ही माझी एक सेपरेट कैरी आणि तिची एक सेपरेट कैरी सो आम्ही आणणार आणि तिच्या समोर खाणार. तिला पण आम्ही एकच फोड देणार. असं नाही की देणार नाही. तिने दिली आम्हाला हे कैरी सो आम्ही पण तिला एकच फोड देणार. तर ब्लॉग एंडिंग कर. सो कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करून आणि घ्या आमच्या ब्रोडोला खूप सारे ब्लेसिंग्स द्या. आणि त्याला कमेंट्स मध्ये म्हणा ब्रोडो गावरान अंडी खा बाळा. हा त्याला कळणार आहे ना. त्यांनी सांगितल्यावर आपण सांगायचं त्यांनी. सो कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. पुढचा ब्लॉग कसा हवा हे पण सांगा. हो, हे फॉर पण वॉचिंग. सांगा.